शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला ऍग्री डॉक्टर तेजस कोल्हे. माझ्यासोबत आहेत अतुल टेमगिरे. नमस्कार. जे की आपल्याला फार महत्वाच्या फळभाजीपाला पिकाविषयीची माहिती देणार आहे. फार महत्वाच्या या उद्देशाने की वांगी हे पीक शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने आणि चांगलं उत्पादन देणार पीक आहे. बरं, वांगी पिकाला ठराविक असा हंगाम लागत नाही. वर्षभरात आपण याच्या लागवडीचा विचार कधीही करू शकतो आणि उत्पादनही चांगलं घेऊ शकतो. परंतु हंगामानुसार याला येणाऱ्या अडचणी बदलतात. याचं उत्पादन घेत असताना मुख्य भीती शेतकऱ्यांना असते, जसे की शेंडा अळीची किंवा फळ पोखरणाऱ्या अळीची. तर याचाही सामना शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात आणि तिथं खर्चाचं एक काय गणित आहे ते बिघडतं. आपला जो काही रोजचा आहार आहे त्यामध्ये वांग्याचं महत्व खूप आहे. फक्त अन्न म्हणून त्याचं महत्व नाही, तर औषधी उपयोग पण त्याचे जास्त आहेत. परंतु हे सगळं करत असताना शेतकऱ्यांना ज्या काही समस्या येतात किंवा शेतकऱ्यांच्या वांगी उत्पादनामध्ये ज्या काही अडचणी असतात, तर त्याविषयी आज अतुल सर आम्हाला आपण सविस्तर असं मार्गदर्शन करावं. माझा पहिला प्रश्न असा आहे की जरी वांग वर्षभर होत असेल तरी पण नेमके वांग्याचे हंगाम किंवा लागवडीची वेळ ही योग्य कोणती, यावर आपलं काय मत? निश्चित तेजस सर, माझं असं मत आहे, वांगी हे जे पीक आहे, जसं आपण टोमॅटो असेल किंवा मिरची असेल, ह्या भाजीपाला पिकाविषयी जेवढं आपण उत्सुकतेने किंवा बारकाईने लक्ष देऊन आपण काम करतो, तसं वांगी पिकामध्ये शक्यतो करत नाही शेतकरी. फार तर फार म्हणजे एक थोडं दुर्लक्षित पीक पण आपण म्हणू शकतो. कारण की काय आहे, कमर्शियल व्ह्यू जो आहे शेतकऱ्याचा हा वांगी पिकामध्ये फार कमी पाहण्यात आलेला. जसं की जो मिरची पीक असेल किंवा टोमॅटो पीक असेल, याच्यामध्ये जसं तो कमर्शियल म्हणजे आर्थिक उत्पादन देण्यासाठीचं जे पीक मानलं जातं, तसा वांगी पिकामध्ये एक रोजची जी काय पैशाची अडचण आहे, एरियाच्या जवळपास जर लोकल मार्केट असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला रोजच्या रोज जाऊन वांगी जर विकायची असेल तर थोडा 1-2 गुंठे 4 गुंठे 10 गुंठ्याचा प्लॉट करून शेतकरी रोजची उदरनिर्वाहाचा जो काही साधन आहे ते वांगे पिकाकडे पाहत असतात. परंतु शेतकरी बंधूंनो, वांग असं पीक आहे, याच्यामध्ये जर तुम्ही चांगलं काम केलं आणि चांगलं जर नियोजन जर केलं तर निश्चितच आर्थिक लाभ जो आहे, आर्थिक उत्पादन जे आहे ते वांगे पीक जसं मिरची आणि टोमॅटो देतं तसं हे वांगे पीक सुद्धा तुम्हाला देऊ शकतं. म्हणजे त्याचं उत्पादन जर तुम्ही चांगलं केलं आणि तुम्हाला जर बाजारभावाची जर सांगड सापडली तर निश्चितच मी तर म्हणतो एकरी 4 ते 5 लाख रुपये उत्पादन घ्यायला काही अडचण नाही. बरोबर, म्हणजे असं हे वांगी पीक आहे. तर त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, वांगी पिकामध्ये जसं तेजस सरांनी सांगितलं, ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर जर आपण चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर निश्चितच चांगलं उत्पादन आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि जसं तुम्ही म्हटले की वर्षभर आपण वांगी लावू शकतो. बरोबर, त्यामुळं वांग्याचा हंगाम कुठला आहे किंवा कोणत्या हंगामामध्ये आपण किंवा कोणत्या महिन्यामध्ये आपण वांग्याची लागवड जर केली तर आपल्याला आर्थिक उत्पादन चांगलं होईल, ते पण आपण या ठिकाणी बघूया. शेतकरी बंधूंना, आपण वर्षभर वांगी लागवड करू शकतो, परंतु काही एरियानुसार काही महिने आहेत, त्या महिन्यामध्ये जर आपण चांगलं जर वांग्याची लागवड जर केली तर आर्थिक उत्पादन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी चांगलं मिळणार. आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर सरासरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी वांग्याची लागवड होते ती जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये लागवड जी आहे ती पश्चिम महाराष्ट्राच्या एरियामध्ये होत असते. आपण जर खानदेश, विदर्भ ह्या ठिकाणी जर गेलो तर या ठिकाणी जी आत्ताची जी जून जुलैचा जो काही हंगाम आहे, जो खरीप हंगाम आपण म्हणतो, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड या पिकाची होत असते. आणि थोडंसं मराठवाडा ह्या एरियामध्ये जर आपण गेलो तर सप्टेंबर, ऑक्टोबर जी काय महिना आहे, ह्या महिन्यामध्ये वांगे पिकाची लागवड शेतकरी करत असतात. वर्षभर आपण लागवड करू शकतो, परंतु एप्रिल, मे महिना जो आहे, जो अतिशय उन्हाळ्याचा महिना असतो, त्या ठिकाणी शक्यतो आपण लागवड टाळली तर चांगलं राहील. आणि जो थंडीचा महिना आहे, जो आपण म्हणू शकतो नोव्हेंबर, डिसेंबर, या महिन्यामध्ये जर आपण लागवड जर टाळली तर निश्चितच इतर महिन्यामध्ये आपण लागवड केल्यानंतर आपल्याला चांगलं जे काही आर्थिक उत्पादन आपल्याला या वांगी पिकामधून भेटू शकतं. नक्कीच शेतकरी बांधवांनो, आपणही अशा पद्धतीने विचार करत असाल. आता जे अतुल सरांनी एक मुद्दा सांगितला की लागवडीची योग्य वेळ कोणती, म्हणजे उन्हाळ्याचे दिवस किंवा अति थंडीचे दिवस हे आपण टाळतोय, ही बाब अगदी खरी. परंतु याला सांगड आपल्याला बाजारपेठेचा जर विचार केला तर नेमकी कोणत्या सीजनच्या वांग्याला आणि कोणती बाजारपेठ जास्त उपलब्ध आहे आणि कोणत्या ठिकाणी त्याचा वापर जास्तीत जास्त वांग्याचा होतो? रोजच्या आहारामध्ये सुद्धा देखील आपण म्हणजे जे काही गरीब शेतकरी असतील किंवा आपला गरीब मध्यमवर्गीय जो काही समाज आहे त्याच्यामध्ये आपल्या आठवड्यातून 1 ते 2 वेळा आपण वांग्याची भाजी करतच असतो. त्याच्यामुळे एक नजीकची जर बाजारपेठ आपण जर पाहिली आणि आपण जून जुलैचा जो काही कालावधी पाहिला, जो आताचा, आपण याच्यामध्ये वांग्यामध्ये समस्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये येतात. म्हणजे उत्पादन पण त्या पटीमध्ये आपण म्हणजे जर आपण चांगलं मॅनेजमेंट जर नाही केलं तर याच्यामध्ये उत्पादन आपण कमी घेऊ शकत नाही. मग अशा वेळेला काय होतं मार्केटमध्ये आणि म्हणजे डिमांड अशा वेळेला जास्त असते आणि आपण जर उत्पादन चांगलं जर दिलं नाही तर त्यामुळे त्यावेळेला जर रेट जे आहे ते आपल्याला चांगले मिळण्याची
शक्यता असते. मग अशा वेळेला समजा ही जून जुलैची जी लागवड आहे आणि जानेवारी फेब्रुवारीची जी लागवड आहे याच्यामध्ये जर आपण जर केलं, कारण जानेवारी फेब्रुवारीच्या लागवड जर केलं तर निश्चितच मार्च एप्रिल मध्ये आपला माल उन्हाळ्यामध्ये चालू होतो. ज्या वेळेला काही एरियामध्ये जी पाण्याची समस्या असते, ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी जर लागवडीचा जो सीझन आहे, हंगाम आहे, तो जर निवडला तर निश्चितच आर्थिक उत्पादन त्यांना होऊ शकतं. आणि जून जुलैचा जो आहे ज्याच्यामध्ये समस्या जास्त आहेत त्यावर जर आपण मात केली आणि चांगलं उत्पादन केलं तर निश्चितच त्यावेळेला सुद्धा तुम्हाला चांगलं जे काही आर्थिक नफा आहे जो वांगी पिकातून होऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, आपण एक कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता की कोणत्या हंगामाची निवड आपण जास्त करून करता, आणि दुसरा मुद्दा की कोणत्या हंगामामध्ये लागवड केल्यानंतर आपल्यालाही कमी समस्यांचा सामना आणि जास्त बाजारपेठ सापडली, त्याविषयी आपला अनुभव जो आहे तो कमेंटच्या माध्यमातून सांगा. आपण पुढील जो काही माहिती आहे तर त्या अनुषंगाने जर लागवडीचा आपलं एक हंगाम ठरलाय, आता लागवडीची कोणती पद्धत, म्हणजे आता वांगी पिकामध्ये बरेचसे शेतकरी प्रोटेक्टिव्ह कल्टिव्हेशन कडे पण जातात, म्हणजे पॉलीहाऊस असेल किंवा शेडनेट असेल आणि काही ओपनचे पण नियोजन करतात. ओपन मध्ये फ्लडचं प्रमाण आहे काही ठिकाणी ठिबकचं नियोजन आहे, काही ठिकाणी ठिबक प्लस मल्चिंगचे. तर या अनुषंगाने आपल्याला कोणत्या पद्धतीची लागवडचा विचार आणि कोणत्या हंगामात करावा याविषयी आपण सांगा. निश्चितच म्हणजे तेजस सर, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणजे सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं, जे आपण मिरची पीक असेल किंवा टोमॅटो पीक आहे त्याच्यामध्ये सर्व बारकाईने सर्व गोष्टी करून आपण प्लॅनिंग करून पुढे जात असतो, तसं आपल्याला वांगी पिकामध्ये सुद्धा करणं गरजेचं आहे. आता वांगे पिकामध्ये जी काही जात आहे किंवा त्याचे जे काही प्रकार आहे त्याच्यानुसार लागवडीचं अंतर देखील वेगळं आहे तेजस सर. बरोबर. म्हणजे वांगी जे पीक आहे आपण 8, 7, 8 महिने जेवढं आपण मॅनेजमेंट करू, वर्षभर देखील काही शेतकरी वांगे पीक जे आहे ते टिकवतात. मग याच्यासाठी आपल्याला जे काही आपलं लागवडीचं अंतर आहे किंवा लागवडीची जी काही पद्धत आहे याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आपण जर सुरुवातीचा टप्पा जर चांगल्या पद्धतीने काम केलं तर निश्चितच आपण 8 महिने 10 महिने वांगी पीक टिकवणार आहे. ते आपल्या नंतरच्या जे काही येणाऱ्या समस्या आहेत ते आपण म्हणजे लागवडीचा अंतर व्यवस्थित ठेवून सुद्धा टाळू शकतो. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तेजस सर, वांगे जे पीक आहे ते उभं न वाढता या पद्धतीने म्हणजे त्याला जास्त फांद्या विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो, जास्त फांद्या फुटत असतात. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर आपलं जे काही मसाल्याचं छोटं जे वांग आहे ते 30 ते 40 ग्रॅम जे आपलं काटेरी वांग जे आपण म्हणतो गावठी वांग, त्याचा एक प्रकार आहे. त्या प्रकारातलं जे वांग आहे त्याची वाढ फार नसते, कमी प्रमाणामध्ये असते, त्याची हाईट कमी असते, तो त्याचा वाढ जो विस्तार आहे तो पण म्हणजे मर्यादित असतो. परंतु जे काही आपलं भरताचं किंवा मोठं जे काही आपलं गॅलन सेगमेंट मधलं जे काही वांग आहे किंवा भरतात जे काही मोठी वांगी असतात जे आपण जळगाव वगैरे त्या साईडला लावतो, तर याचा जो विस्तार आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. याची हाईट देखील आपण 5-6 फुटापर्यंत याची हाईट पण होत असते. मग अशा वेळेला आपल्याला ज्या वेळेला आपण व्हरायटी सिलेक्शन करत असू त्यावेळेला आपल्याला लागवडीचं अंतर देखील त्या ठिकाणी आपल्याला योग्य करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुमची जमीन जर भारी आहे आणि तुम्ही भरताचं वांग्या जर लागवड करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला भारी जमिनीमध्ये 6 म्हणजे 2 ओळीतलं अंतर जे आहे तुम्हाला 6 फूट ठेवायचे आहे आणि 2 रोपातलं जे अंतर आहे ते तुम्ही 2 फूट 2.5 फुटापर्यंत ठेवू शकता. म्हणजे प्रॉपर अंतर जे आहे आपल्याला भरताच्या वांग्याच्या याच्यामध्ये जर ठेवलं तर निश्चितच जे पुढच्या जे तुम्ही सुरुवातीला जे म्हटले शूट बोरर असेल किंवा फळ म्हणजे अळी असेल याचा जो काही प्रादुर्भाव आहे तो नंतरच्या काळामध्ये जो येतो तो याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये येणार आहे. म्हणजे झाडाची जर दाटी झाली नाही तर वांगे पिकामध्ये जी काही फुलगळीची जी समस्या आहे किंवा फुलं येऊन फळधारणा न होणं ही जी समस्या आहे ती जर तुमची दाटी जर झाली तर ह्या दाटीमुळे देखील ही समस्या तुमच्या पिकामध्ये वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं जर तुम्ही भारी जमिनीमध्ये भरताच्या वांग्याचा जर प्लॅन करत असाल तर तुम्हाला 2 ओळीतलं अंतर 6 फूट ठेवणं गरजेचंच आहे. तुमची जर हलकी जमीन आहे तर त्या ठिकाणी तुम्ही 4.5 ते 5 फुटापर्यंत 2 ओळीचं अंतर ठेवू शकता. परंतु 2 झाडातलं अंतर तुम्हाला 2 फूट जे आहे ते ठेवणं गरजेचं आहे. 2 ते 2.5 फूट तुम्हाला 2 झाडातलं अंतर त्या ठिकाणी ठेवायचं शेतकरी बंधूंनो. हे झालं आपलं जे काही भरताचं वांग जे आहे जे आपण लागवड करणार आहोत त्यासाठी. परंतु जर तुम्ही छोटे जे काटेरी वांगे जे गावठी सेगमेंटमध्ये आपले वांगे असतात त्याचा जर तुम्ही लागवड करण्याचा जर विचार करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 ओळीतलं जे अंतर आहे ते तुम्ही 4.5 ते 5 फूट ठेवू शकता. भारी जमीन असेल तर हलकी जमिनीमध्ये 4 फुटापर्यंत तुम्ही जाऊ शकता. पण 2 झाडातलं जे अंतर आहे ते तुम्हाला 2 फुटच त्या ठिकाणी ठेवायचं आहे. हे अंतर तुम्हाला जर शेतकरी तुम्ही चांगल्या पद्धतीने जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला नंतरच्या ज्या काही समस्या येणार आहेत त्या तुम्ही म्हणजे टाळू शकता. आपल्याला रेग्युलर म्हणजे वांगे पिकामध्ये रेग्युलर तोडणी देखील आपल्याला त्या ठिकाणी करावी लागत असते. त्याच्यामुळे जर अंतर 2 ओळीतलं जर अंतर आपण चांगलं ठेवलं तर साहजिकच तोडणी पण आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल
आणि आपण जे काही क्वालिटीचे उत्पादन जे म्हणतोय ते वांगे पिकामध्ये या लागवडीच्या अंतराने आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. महत्वाचा मुद्दा आहे, जसं अतुल सरांनी सांगितलं की एका एकर क्षेत्रामध्ये किती झाडांची संख्या असावी यावर उत्पादन अवलंबून असतं, ही बाब अगदी खरी आहे. आणि जास्तीत जास्त झाडांची संख्या ठेवण्याचा प्रयत्नही शेतकरी करत असतात जेणेकरून उत्पादन वाढावं. परंतु वांगी पिकामध्ये जे असणाऱ्या आंतरमशागती किंवा त्यामध्ये असणारं जे काम आहे उभ्या पिकामध्ये, तर त्याचा विचार करता हे अंतर सुयोग्य असणं किंवा थोडंसं नाही म्हणलं तरी जास्त अंतर असणं हे संयुक्तिक आहे. आता काटेरी वांग्याच्या बाबतीत सुद्धा अतुल सर बोलले की 4.5-5 फुटाचं अंतर. काटेरी वांग वाढत नाही म्हणून दाटीमध्ये लावलं जातं, परंतु त्या काट्यांमुळे मजुरांना तोडायला अडचण येते. बरोबर, ही एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यानंतर मोठ्या वांग्याचं अतुल सरांनी उदाहरण सांगितलं की फुलधारणा चांगली होण्यासाठी किंवा फुलं टिकण्यासाठी आपल्याला ते अंतर महत्वाचं असतं. हा झाला एक भाग. आणि जे किडीशी संबंधित आहे म्हणजे त्याचं आंतरमशागत करत असताना कीड व्यवस्थापन जर बरोबर तर आपल्याला हे अंतर योग्य का असावं तर फवारणीचं पण नियोजन आपण म्हणजे जे काही गोष्टी आहेत त्या अनुषंगाने आपण अंतर या गोष्टीवर भर देणं गरजेचं आहे. आणि अतुल सरांनी आपल्याला सांगितलं दोन्ही तिन्ही प्रकारामध्ये कोणत्या कोणत्या अंतर योग्य असावं. तर मला अजून एक प्रश्न आहे की लागवडीच्या अंतरासोबत आपल्याला ठिबक आणि मल्चिंग याचं महत्व किती प्रमाणात आहे आणि ते कोणत्या हंगामात जास्त? तेजस सर, जसं हा मुद्दा तुमचा पण महत्वाचा आहे की मल्चिंग करणं गरजेचं आहे का वांगी पिकामध्ये किंवा ड्रीप करणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण वांगे जे पीक आहे 8 महिने 10 महिने 12 महिने म्हणजे 1 वर्षापर्यंत जर चालवायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मल्चिंग आणि ड्रीप या दोन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे. आता ते का करणं गरजेचं आहे? जर तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे जर करायचं असेल तर त्या ठिकाणी जे काय आपल्याला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आपण जे देतो, विद्राव्य खतांचा जर वापर जो आपण करतो, त्यासाठी तुम्हाला ड्रीप जी आहे ती आवश्यक आहे. दुसरी गोष्ट मल्चिंगचं या ठिकाणी वांगे पिकामध्ये महत्व काय आहे त्याचं सर? मल्चिंग आपण म्हणजे 8 ते 10 महिने वांगे पीक टिकवत असतो. त्याच्यामध्ये जर बेडवर आपण जर मल्चिंग टाकलं नाही तर आपल्याला एक तर तणांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो. दुसरी गोष्ट, पावसाळ्यामध्ये जर आपण मल्चिंग जर केलं नाही आणि विदाऊट मल्चिंग जर आपण वांगे पीक जर घेत असाल तर शेतकरी बंधूंनो, वांगे पिकामध्ये एक मेजर समस्या आहे जे म्हणजे फ्रूट अँड शूट बोरर सोडली त्याच्यानंतर अजून एक मेजर समस्या असते मरीची समस्या. सर, मर देखील वांगे पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असते आणि त्यांनी देखील आपलं म्हणजे नुकसान जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. आता एखाद्या वेळेला भारी जमीन असेल त्या ठिकाणी तुम्ही विदाऊट मल्चिंगचं जर वांगे पीक जर घेत असाल तर त्या ठिकाणी मुळीची सडण्याची समस्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असते. आणि फायटोप्थोरा असेल किंवा फ्युझारियम विल्ट असेल, ह्या बुरशींमुळं जी काही मर वांगे पिकामध्ये येत असते, याला एक पाणी किंवा भारी जमिनीमध्ये जी काही ही बुरशी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, त्याच्यामुळं जर आपलं मल्चिंग त्या ठिकाणी जर असेल तर जो काही मुळीचा जो एरिया आहे आपला, त्या ठिकाणी आपण जे काही पाण्याचं जे प्रमाण आहे, जर जास्त जरी पाऊस झाला तरी पाण्याचं प्रमाण व्यवस्थित मर्यादित राहतं आणि याच्यामुळं येणारी जी मरीची समस्या आहे ती आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, आवर्जून वांगे पिकामध्ये तुम्हाला मल्चिंग करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ड्रीप त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता दुसरी याच्या पुढची गोष्ट, लागवड आपल्याला जी करायची ती कशा पद्धतीने करायची. काही वेळेला जसं मिरची असेल, टोमॅटो असेल, आपण झिगझॅग पद्धतीने देखील लागवड करत असतो. परंतु वांगे पिकामध्ये तेजस सर, आपल्याला झिगझॅग पद्धतीमध्ये जायचं नाही. आपल्याला 2 फुटाचं जे मी मगाशी अंतर सांगितले 2 ते 2.5 फूट, ते आपल्याला सिंगल रो पद्धतीमध्येच आपल्याला वांगे पीक लावायचं आहे. झिगझॅग पद्धतीमध्ये जायचं नाही, कारण की तुम्हाला मगाशी मी सांगितलं त्याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. त्याला फांद्या चांगल्या प्रमाणामध्ये फुटत असतात. वांग्याचं पान जे आहे ते मोठं असतं. टोमॅटो असेल किंवा चिली असेल, यांची जी पानं आहेत ती छोटी असतात. त्याच्यामुळं जर तुम्ही दाटीने जर लागवड जर केली, झिगझॅग पद्धतीने जर लागवड केली तर जे काही जे क्लायमेट आहे आतलं क्लायमेट, ते बुरशींसाठी एक सुटेबल क्लायमेट, आवश्यक क्लायमेट त्या ठिकाणी तयार होऊ शकतं. त्याच्यामुळं आपल्याला एक सिंगल पद्धतीमध्येच वांग्याची जी काही लागवड आहे ते आपल्याला त्या ठिकाणी करायची. अगदी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी अतुल सरांनी सांगितलं. शेतकरी बांधवांनो, आपला याविषयीचा अनुभव आपण कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. आपल्या कमेंटच्या माध्यमातून इतरही शेतकरी बांधवांना आपल्या अनुभवाची मदत होईल. मित्रांनो, अजूनही आपण ॲग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की जसं आपण वांगी पिकाविषयी चर्चा करतोय तसंच आपण कांदा असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, सर्व फळभाजीपाला पिकं असतील किंवा कपाशी, तूर, सोयाबीन यासारख्या जे काही हंगामी पिकं असतील या पिकांविषयी आपण चर्चा करत असतो. आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अतिशय कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्यांचं कसं हवं याविषयीचं मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर आपण जर व्हिडिओ पाहत असाल तर तिथे आम्हाला फॉलो करायला आपण विसरू नका. पुढील जो मुद्दा आहे
की आपण बियाण्याविषयी जाणून घेऊया. म्हणजे नेमका कोणता वाण निवडायचा आहे आणि कोणत्या प्रकारातलं वांग लागवड करायची. ती लागवड करत असताना आपल्याला बाजारपेठेचा विचार करून करणं गरजेचं किंवा आहे. हंगामाचा विचार करून याचा निर्णय घ्यायचा आहे. मग नेमके वाण निवडायचे किंवा कोणते वाण आपल्याला सोयीस्कर आहे, तर त्याविषयी अतुल सरांकडून जाणून घेऊया आपण. तेजस सर, जसं तुम्ही म्हटले की आपली बाजारपेठ असेल हो. किंवा आपला एरिया असेल, त्याच्यानुसार आपल्याला जे काही वाण जे आहे ते निवड करणं गरजेचं आहे. ते अतिशय म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. कारण की प्रत्येक विभागानुसार आवड वेगवेगळी असेल हो. आणि त्याच्यानुसार आपल्याला लोकल बाजारपेठ जी आहे किंवा लोकल याच्यामध्ये जी काही बाजारपेठेमध्ये जी मागणी कुठल्या वाणाला जास्त आहे ते वाण आपल्याला त्या ठिकाणी निवड करणं गरजेचं आहे. आता जर पूर्णपणे भारताचा जर विचार केला तर वांगे जे असं पीक आहे त्याच्यामध्ये भरपूर जाती जी आहेत हो. ते उपलब्ध आहेत. तुम्ही साऊथला गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या जाती आपल्याला पाहायला मिळतील. आपण महाराष्ट्र किंवा गुजरात वगैरे या ठिकाणचा जर विचार केला तर एक वेगळ्या प्रकारच्या जाती आपल्याला वांगे पिकामध्ये पाहायला मिळतात. आपण जर सर्वसाधारण महाराष्ट्र जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वांगे पिकामध्ये एक 2 ते 3 प्रकार जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. याच्यामध्ये भरताचं जे वांग आहे ज्याची साईज मोठी असते, जे एक्सक्लुझिव्हली भरताच्यासाठी वापर केला जातो, याची जात वेगळी आहे शेतकरी बंधूंनो. जे आपलं काटेरी वांग आहे, जे मसाला वांग आपण रेग्युलर म्हणतो, त्याची जात जी आहे ती वेगळी आहे. त्याचं मार्केट देखील वेगळं आहे. तुम्ही खानदेश, विदर्भ या ठिकाणी जर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जे भरताचं वांग आहे, जे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे हिरवा असेल किंवा जांभळट असेल, त्याची साईज मोठी असते, जवळजवळ 350-400 ग्रॅमचं जे आहे वांग ते त्या ठिकाणी ते असतं. ते तुम्हाला खानदेश, विदर्भ वगैरे त्या भागामध्ये खूप प्रचलित आहे. त्या बाजारपेठेमध्ये त्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्र मध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी जे काही मसाला वांग आहे, काटेरी वांग, ज्याची 335 ते 40 ग्रॅमचं फळ येतं, छोटं फळ असतं, त्याला काटे असतात. 2 प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये, जांभळट असेल किंवा हिरवट असेल. हे प्रकार जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात. तर शेतकरी बंधूंनो, तुमच्या एरियानुसार तुम्हाला आता मी जे काही जाती सांगणार आहे त्याची निवड तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, काटेरी जे वांग आहे, जे छोटं वांग आहे, ज्याचं 35 ते 40 ग्रॅम 50 ग्रॅम पर्यंत फळ बनतं, याचे जर आपण जातीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात शेतकरी बंधूंनो. एक तर तुमचं हिरवं काटेरी वांग, म्हणजे ते हिरवं असतं पूर्णपणे, त्याचं वजन जे आहे 35-40 ग्रॅम 50 ग्रॅम पर्यंत फळाचं वजन असतं. जांभळापेक्षा थोडंसं मोठं असतं, 50 ग्रॅम पर्यंत पण त्याचं वजन. पण 60-70 ग्रॅमच्या पुढे जर तुम्ही झाडावर जर ते फळ ठेवलं तर मार्केटला तुम्हाला त्याचा रेट जो आहे तो कमी मिळतो. त्याच्यामुळं योग्य साईजचं फळ तुम्हाला मार्केटला त्या ठिकाणी न्यायचंय. तर शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही हिरवट आणि काटेरी प्रकारामध्ये जर गेलं तर व्हीएनआरचं जे आहे ते हर्ष आहे, अजितची जी आहे ती क्राऊन व्हरायटी आहे, आणि तुम्ही अंकुर जे सीडचं जर बियाणं जर निवडलं त्याच्यामध्ये 50 ही व्हरायटी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालते. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला हिरवट आणि काटेरी वांग्यामध्ये जायचं असेल तर या 3 व्हरायटी तुम्ही लागवड करू शकता. म्हणजे ह्या मी तुम्हाला मार्केटमध्ये चालणाऱ्या व्हरायट्या मी तुम्हाला सांगतोय शेतकरी बंधूंनो. दुसरं जे जांभळट प्रकारामधले असतं, जे आपण गावठी सेगमेंटमध्ये पण बोलतो, गावरान प्रकार जो आहे आपला, छोटं फळ असतं, जांभळट असतं, त्याला थोडेसे व्हाईट पट्टे असतात, सफेद पांढरे पट्टे असतात आणि काटे चांगले असतात त्या व्हरायटीमध्ये. तर ही व्हरायटी पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे मसाल्याच्या वांग्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. बरोबर. आणि जवळजवळ मी म्हणतो बऱ्यापैकी मार्केट जे आहे, जे आता मी तुम्हाला वाण जे सांगणार त्यांनी जे मार्केट जे आहे ते कॅप्चर केलं, त्याच्यामध्ये पहिली जी काही कंपनी आहे जी खूप चांगलं काम ह्या सेगमेंटमध्ये करते ते म्हणजे पंचगंगा गौरव. पंचगंगाची गौरव जी आहे, आता त्यांनी सुपर गौरव पण व्हरायटी काढलेली, त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं प्रकारे उत्पादन शेतकऱ्यांना मिळतं आहे. दुसरं कंपनी म्हणजे ॲग्रोस्टारचं सौरभ जे वांग आहे ते ह्या प्रकारामध्ये मोडतं. म्हणजे अतिशय चांगलं कलर, साईज वगैरे जी मार्केटला अपेक्षित साईज आहे अशी साईज ह्या वांग्याची बनते. म्हणजे 35 ते 40 ग्रॅमचं वांग जे आहे ते ह्या याच्यामध्ये बनतात. थोडंसं जांभळट, व्हाईट पट्टे, पांढरे पट्टे आणि काटेरी, आणि काटे देखील, आणि काही एरियामध्ये बाजारपेठेमध्ये चांगले काटे असलेले वांग जे आहे ते लोक पसंत करतात. तर हा जो सेगमेंट आहे तो याच्यामध्ये चांगल्या प्रकारे चालतो आहे. ते हे 2 सेगमेंट आपण जे बघितले, जे मसाला वांग्यामध्ये प्रचलित असलेले 2 सेगमेंटच्या वाण जे आहे आपण या ठिकाणी बघितले. शेतकरी बांधवांनो, जसं आपला विभागानुसार आपल्याला वाणाची निवड करायची, काटेरी वाण निवडत असताना आपल्याकडे उपलब्ध मजुरांचाही आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे बराच वेळा आम्ही गमतीने म्हणतो की जर आपण काटेरी वांग लावलं आणि जर तोडायला मजूर कमी असतील तर मालकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
मग ती जी काही समस्या आहे तर ती आपल्याला टाळायची असेल तर आपल्या मजुरांचाही विचार आपण काटेरी वांग लागवड करताना करायचा आहे. कारण का तर काटेरी वांग आपल्याला फळ छोटा असतं, संख्येने फळ जास्त असतात, त्यामुळे तोडायला मजुरांची संख्या जास्त लागते. पण मग आणि काटे असल्यामुळे- याच्यामध्ये तेजस सर मी हा. सुरुवातीला एक सोल्युशन ह्या गोष्टीवर दिलेलं आहे की तुम्हाला अंतर जास्त जर अंतर जर तुम्ही चांगलं ठेवलं, दोन झाडातलं अंतर ठेवलं चांगलं, दोन ओळीतलं जर अंतर ठेवलं तर ते त्या सोपं ठिकाणी जाईल आपल्याला. तोडायला सोपं जाईल. आणि बरोबर. तुम्ही महत्वाचा मुद्दा या ठिकाणी चर्चेला आहे की आपण मजुरांचा देखील या ठिकाणी अंदाज म्हणजे घेतला पाहिजे. अंदाज घेणं गरजेचं आहे. हो. कारण की काटे जर आणि परंतु काय होतं ते सर हा. मार्केटमध्ये आपल्याला जर चांगले पैसे जर कमवायचे असेल काटेरी थोडंफार वांग- काटेरी वांग चालले. अगदी बरोबर. आणि याच्यामध्ये अजून एक समस्या येते, सुरुवातीला चांगले म्हणजे 4-5 तोड्याला काटे आपल्याला चांगले निघतात. हा, तो एक महत्वाचा मुद्दा आहे की सुरुवातीला काटे चांगले आहेत, हा. 3 तोडे 4 तोडे 4 चांगले तोडे होतात, चांगले होतात. नंतर काटे कमी होतात. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा आरोप असा असतो की आम्ही जास्त करून जे काही अळीचं नाशक आहे, क्लोरांट्रिनिलिप्रोल घटक असलेलं म्हणजे कोराजन असेल किंवा त्यासारखे जे काही प्रोडक्ट असतील त्याचा आम्ही वापर केला की काटे जातात. मग तो एक शेतकऱ्यांचा समज आहे की गैरसमज आहे, त्यावरही आपण चर्चा नाही, आता करू समज शकतो. नाही आपण ज्या वेळेला आपण अन्नद्रव्याच्या अगदी बरोबर. त्याच्या वेळेला आपण त्या चर्चा करू. दुसरं आपण जे काही आपण 2 प्रकार बघितले तेजस सर, म्हणजे छोट्या मसाल्याच्या वांग्यामध्ये हो. आपण जांभळट काटेरी वांग बघितलं, म्हणजे हिरवं काटेरी वांग बरोबर. बघितलं. परंतु मार्केटमध्ये असा एक सेगमेंट आहे जो ह्या प्रकारामध्ये मोडतो परंतु त्याला काटे नसतात. बरोबर, म्हणजे छोटं वांग आहे, हा, जांभळट भाजीचं वांग आहे, पण भाजीचं काटेरी पण नाही. काटेरी नसतात. हम्म. याच्यामध्ये मैको जे आहे ते 10 नंबर जे आहे ते खूप प्रचलित वाण ह्या सेगमेंटमध्ये आपण लावू शकतो शेतकरी बंधूंनी. नक्कीच अतुल सर, अतिशय सविस्तर असं आपण बियाणं आणि वाण निवडीविषयी बोलले. शेतकरी बांधवांचे अनुभव आपण कमेंट करून सांगा की आपण यापैकी कोणत्या वाणाचा दरवर्षी लागवडीचा विचार करता किंवा लागवड करता आणि आपल्याला याचा अनुभव काय. आपल्या अनुभवातूनही इतर शेतकऱ्यांना आपण याविषयीची माहिती देऊ शकतो. मग आपण पुढील सेगमेंटकडे जाऊया. हो, हो, हो. काटेरी सोडून आपल्याकडे कोणते प्रकार आहेत? याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो, जे आपण मगाशी म्हटलं मी खानदेश आणि खानदेशमध्ये चालणारं जे काही भारताचं वांग आहे याच्यामध्ये 2 महत्वाचे प्रकार पडतात. जसं आपण पहिल्या 2 कमी साईजच्या वांग्यामध्ये जे आपलं मसाला वांग आहे त्याच्यामध्ये जसे 2 प्रकार पाहिले तसे याच्यामध्ये देखील 2 प्रकार पडतात. याच्यामध्ये जे काही हिरवं वांग आहे परंतु त्याची साईज जी आहे ती चांगली आहे, 300-350 ग्रॅमचं साईजचं वांग बनतं, परंतु पूर्ण हिरवं वांग आहे. याच्यामध्ये आपण जर व्हरायटी जर बघितली तर आकाशची जी दीप दुर्ग म्हणून व्हरायटी आहे ती या ठिकाणी चांगली चालते. एक प्राची जे सीड आहे त्याची देखील भरीत ब्रिंजल 11 म्हणजे 11 हे जे वाण आहे हे देखील ह्या सेगमेंटमध्ये चांगलं चालतं. दुसरं शेतकरी बंधूंनो, तुमच्या एरियामध्ये काही ओपी व्हरायट्या खूप प्रचलित आहेत, तुमच्या एरियानुसार लोकल मार्केटनुसार व्हरायटी उपलब्ध असतात, त्याचा देखील तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्शन करू शकता. आता याच्यामध्ये जांभळट प्रकारामध्ये भारताचं जे वांग आपण म्हणतो हे आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित होत चाललेलं आहे तेजस सर. आणि याला मागणी देखील आता खूप वाढलेली आहे. शहरांमध्ये याची बाजारपेठ खूप वाढत चाललेली आहे. कारण की याला काय एक जांभळट करल, एक शायनिंग ह्या वांग्याला असते आणि याचा जी काही टेस्ट आहे भारताची टेस्ट ही देखील चांगली आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे काही मार्केटमध्ये 2 प्रचलित वाण जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये चालतात. क्लॉज या कंपनीची गॅलन एक व्हरायटी आहे, ही खूप प्रचलित आहे. याचं उत्पादन देखील खूप चांगलं मिळतं शेतकरी बंधूंनो. तर तुम्हाला जर जांभळट प्रकारामध्ये जर भारताचं वांग्याचं जर सिलेक्शन करायचं असेल तर क्लॉज हा एक चांगला ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी आहे. क्लॉज कंपनीची गॅलन ही व्हरायटी तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्शन करू शकता. त्याच्यामध्ये ॲग्रोस्टार कंपनी देखील ब्लॅक बेल नावाने व्हरायटी उपलब्ध आहे, ती देखील क्लॉज ह्या कंपनीच्या जी काही गॅलन व्हरायटी याच्या तोडीस तोड व्हरायटी ती आहे. त्याचं देखील उत्पादन खूप चांगल्या प्रकारे येतं. त्याचं फळाची साईज शायनिंग वगैरे खूप चांगले आहे. म्हणजे जर तुम्ही 400-450 ग्रॅम पर्यंत देखील फळ जे आहे ते ह्या व्हरायटीचं निघतं, तर तुम्ही म्हणजे याच्याकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता शेतकरी बंधू. त्याच्यामध्ये तेजस सर जे आपण जांभळ्या प्रकारामध्ये जे काही आपण गॅलन असेल किंवा ब्लॅक बेल आहे या 2 व्हरायटीबद्दल माहिती घेतली. त्याच्यामध्ये मार्केटमध्ये अजून एक जे आहे इंजा झाडे जी काही कंपनी आहे याचं देखील बार्टोक जे काही वाण आहे, बार्टोक प्रकारात वाण जे आहे ते देखील खूप प्रचलित आहे. म्हणजे जर शेतकरी बंधूंना जांभळ्या प्रकारामध्ये जर भारताचं वांग्याचं जर सिलेक्शन जर करायचं असेल तर या 3 ज्या व्हरायटी आहेत ह्या चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चालतात. आता याच्यामध्ये एक सेगमेंट आहे जो म्हणजे शक्यतो फार कमी प्रमाणामध्ये चालतो. याच्यामध्ये हिरवं प्रकारचं वांग असतं पण त्याची साईज म्हणजे लांबी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. एक लिंबूळतं प्रकार त्याला असतो
असं देखील काही ठिकाणी भारताचं म्हणजे हे वांग जे आहे ते शेतकरी बंधू लावत असतात. त्याच्यामध्ये मैकोचं 9 नंबरचं जे काही वाण आहे ते या सेगमेंटमध्ये खूप चांगल्या प्रकारे चालतं. म्हणजे काकडीसारखा लांब जो येतो, काकडीसारखं लांब असतो, एक्सपोर्टला चांगलं बिन काटेरी असतात, त्याला काटे नसतात आणि त्याचा कलर जो आहे तो हिरवट प्रकारामध्ये असतो. तो एक्सपोर्टला पण चांगल्या प्रकारे चालतो. आणि काही साऊथ मध्ये सांबर वगैरे मध्ये देखील वांग वापरतात. त्याच्यामध्ये देखील ह्या वांग्याचे सेगमेंट जे आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. पुढील जी माहिती आहे तर त्यामध्ये आपण महत्वाचं जाणून घेऊया की वांगी पिकावर येणाऱ्या कीड रोग याविषयी आणि त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचं, कमीत कमी खर्चामध्ये किंवा काही गोष्टी प्रतिबंधात्मक कशा करायच्या, तर त्याविषयी काय सांगाल? ते सर जसं तुम्ही म्हटले वांगे पिकामध्ये आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. तर ते का? कारण की वांगे पिकामध्ये एक जी कीड आहे ती सर्वात घातक कीड मानली जाते आणि त्याच्यामुळं जे सुरुवातीला मी म्हटलं होतं की शेतकरी बंधू कमर्शियलच्या दृष्टिकोनातून वांगे पिकाकडे पाहत नाही, याचं कारण एक आहे की वांगे पिकामध्ये येणारी शेंडेमर असेल, शेंडे आळी असेल किंवा फ्रूट बोरर असेल, बरोबर, किंवा फळ आळी असेल, याच्या प्रादुर्भावामुळं जवळजवळ 50 ते 60% नुकसान जे आहे ते वांगे पिकामध्ये होतं. आणि याला कंटाळून शेतकरी जे आहेत ते कमर्शियल व्ह्यू वांगे पिकाकडे पाहत नाही आणि जे काही लोकल मार्केटला एक रेग्युलर जो आपला रोजचा उदरनिर्वाहासाठी जे काही लोकल मार्केटमध्ये वांगे विकून जे काही पैसे आपल्याला भेटतील असे जे काही गरीब शेतकरी आहेत ते या दृष्टिकोनातून पाहत असतात. परंतु शेतकरी बंधूंनो, जर ह्या किडीचा आपण वेळीच बंदोबस्त जर केला तर निश्चितच आपण वांगे पिकामध्ये ह्या किडीची जी काही समस्या आहे ती आपण टाळू शकतो. बरोबर. याचं महत्वाचं म्हणजे ही कीड जी येते या किडीचा जीवनक्रम आपण जर समजला तर आपण टप्प्याटप्प्याने याचं नियोजन आपण व्यवस्थितरित्या करू शकतो. शेतकरी बंधू, याच्यामध्ये महत्वाचं जी काही शेंडे आळी आहे त्याचा जर जीवनक्रम जर आपण बघितला तर हा साधारण 45 ते 50 दिवसाचा असतो. म्हणजे आपण जर 8-9 महिने आपण जर वांगे पीक टिकवायचं जर असेल आपल्याला तर याचा जो प्रादुर्भाव आहे आपल्याला तो कधी मेजर येतो हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर याच्या किती सायकल आपल्या पूर्ण वांगे पिकाच्या याच्यामध्ये होतात ते पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. याचा जो मेजर प्रादुर्भाव आहे शेतकरी बंधूंनो हा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे जे काही 4 महिने आहेत या 4 महिन्यामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आणि दुसरी अशी गोष्ट, जे आपण 2 वांग्याचे जे प्रकार पाहिले याच्यामध्ये जे भारताचं वांगे जर पाहिलं ते गॅलन वगैरे जो प्रकार आहे त्या प्रकारामधलं जे वांग पाहिलं आणि जे आपले काटेरी मसाला जे वांगे पाहिले याच्यामध्ये जर आपण बघितलं त्याचं सर तर जे आपलं मसाल्याचे वांगे जे काटेरी वांगे जे छोटे वांगे आहेत याला याचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. आणि जे काही भारताचं वांग आहे जे गॅलन मोठ्या सेगमेंट मधलं जे वांग आहे याला याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये येत असतो. हे एक शेतकरी म्हणून तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं मी तुम्हाला महिने सांगितले जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये याचा प्रादुर्भाव जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो. आता ह्या अळीचं जीवनक्रम जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं 45 ते 50 दिवसामध्ये ही अळी त्याचा पूर्ण जीवनक्रम पूर्ण करत असते. आणि ह्या अळीची जी काही प्रॉब्लेमॅटिक किंवा प्रादुर्भावग्रस्त जी काही स्टेज आहे ती म्हणजे अळी. बरोबर. आणि ती अळी जी आहे ती जवळजवळ 15 ते 20 दिवस त्याचा पूर्णपणे जीवनकाल असतो. म्हणजे 15 ते 20 दिवस ती अंड्यातून बाहेर आल्यानंतर 15 ते 20 दिवस आपल्या पिकाला ती प्रादुर्भाव करत असते. बरोबर. त्याच्यामुळं आपण ही अळी येऊ नये म्हणून आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे की त्याची जी काही मादी आहे त्याचा जो काही प्रौढ आहे याच्यावर जर आपण काम केलं तर जी काही पुढे येणारी अळी जी आहे ती आपण टाळू शकतो. मग आपल्याला काम शेतकरी बंधूंनो काय करायचंय, अळीवर न करता म्हणजे जर आपल्या याच्यामध्ये प्रादुर्भाव झाला तर आपल्याला अळीवर काम करायचे, परंतु आपल्या याच्यामध्ये अळी येऊ नये म्हणून आपल्याला जर काम करायचं असेल तर याच्या प्रौढ जो आहे याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. हे ह्याच पिकामध्ये नाही प्रत्येक पिकामध्ये आपल्याला ह्या गोष्टीचे म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जी काही शेंडी अळी आहे याचा जो काही प्रौढ आहे तो एक त्याचं म्हणजे ओळखायला खूप सोपा आहे. त्याचे जे काही पंख आहेत ते सफेद प्रकारचे असतात, त्याच्यावरती एक तपकिरी पिंक कलरची जे काही शेड असते ती त्या पंखांवर असते. त्यामुळे आपल्याला जर आपल्या शेतामध्ये असा जो काही पतंग जर आपल्याला दिसत असेल तर निश्चितच तो जो आहे पतंग पुढे येणारी जी आपली शेंडी आळी आहे त्याचा तो पतंग आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे शेतकरी बंधू. मग याच्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जायचंय. याच्यासाठी काय करायचंय, आपण ज्या ठिकाणी लागवड करणार आहेत
याच्या पूर्वी जर आपण ह्या फॅमिलीमधली जर काही लागवड करत असू पिकं, तर त्या जमिनीमध्ये आपल्याला हे पीक घ्यायचं नाही. म्हणजे टोमॅटो असेल किंवा मिरची असेल किंवा आधी आपण वांग जर घेतला असेल, परत जर आपण वांग करत असू, तर आपल्याला ते पीक त्या जमिनीमध्ये टाळायचे शेतकरी बंधूंनो. दुसरं, आपण म्हणजे वांग्याची रोप लागवडीनंतर एक 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला सापळे लावणं गरजेचं आहे. कामगंध जे सापळे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. आता हे जे सापळे आहेत हे आपल्याला किती लावायचे आहेत, तर एकरी आपल्याला 15 ते 20 सापळे आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आहेत. कारण की काय शेतकरी बंधूंनो, जेवढे जास्त तुम्ही सापळे त्या ठिकाणी लावणार आहेत, तेवढे जास्त पतंग जे आहेत ते याच्यामध्ये अडकणार आहेत आणि जे पुढचे जे काही प्रजनन आहे ते तुम्ही त्या ठिकाणी थांबू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला एकरी 15 ते 20 सापळे लावल्यानंतर याच्यामध्ये जो काही लूर आहे तो पतंगाला आकर्षित करतो, नराला आकर्षित करतो आणि नराला आकर्षित केल्यामुळं जी काही पुढचं जे काही प्रजनन आहे या अळीचं थांबतं. त्याच्यामुळं जे काही पुढचा जो काही शेंडे आळी आहे तो येण्याचा जो काही प्रादुर्भाव आहे तो आपण या ठिकाणी टाळू शकतो किंवा कमी करू शकतो. कारण की काय शेतकरी बंधूंनो, याचा जो काही एक पतंग आहे, एक जी मादी आहे, ती जवळजवळ 150 ते 200 आळ्यांना जन्म देतात एका वेळेला. आणि एवढ्या आळ्या आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे शेतकरी बंधूंनो, याचा जो काही मेन जो काही प्रादुर्भावग्रस्त जे काय आहे झाडामध्ये जो शेंडा असतो, जे केवळं जे शेंडा आहे याच्यावर ही आळी अंड्यातून बाहेर आल्यानंतर डायरेक्ट अटॅक करते. आता ती कशी करते, कवळ्या फांदीमध्ये किंवा शिरेमध्ये ते आतमध्ये जाऊन पूर्णपणे आतला भाग जो आहे तो खात असते. आणि आतला भाग खाल्ल्यानंतर जो काही वाढीचा जो शेंडा आहे, जो आपण जमिनीद्वारे जे काही अन्नद्रव्य वरती शेंड्याला जात असतं ते याच्यामुळे त्या ठिकाणी थांबतं आणि शेंडा सुकण्याची जी समस्या आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ही समस्या जाणवते. ज्या वेळेला आपल्या वांगे पिकामध्ये फळ नाही आहेत त्यावेळेला ती शेंड्यावर अटॅक करते. ज्या वेळेला फुल लागण्याची वेळ असते त्यावेळेला ते फुलांवर अटॅक करते. त्यामुळे तुमच्या याच्यामध्ये फुले लागण्याची समस्या तुम्हाला बऱ्याच वेळेला जाणवत असेल तर त्याचं एक हे कारण आहे की ही जी काय अळी आहे ती फुलांवर सुद्धा अटॅक करत असते. दुसरं, फुलांची फळांमध्ये रूपांतर झाल्यानंतर जी कवळी फळं आहेत त्याच्यावर देखील ही अळी जी आहे ती अटॅक करत असते. त्याच्यामुळे जी कवळे जे फळ लागलेलं आहे ते देखील गळण्याची समस्या तुमच्या पिकामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जाणवत असेल. याच्यानंतर जी आपली काही मोठी जी फळं आहेत, मग ही अळी काय करते, ज्या वेळेला आपल्याला फळांची सेटिंग आपल्या बागेमध्ये होत असते त्यावेळेला हे जे काय आहे ही अळी जी आहे फळामध्ये आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर एक बारीक छिद्र करून आतमध्ये जाते, पूर्णपणे आतमध्ये ते फळ खराब करून नंतर ते बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर दुसऱ्या फळांवर ते अटॅक करायला चालू करते. त्यावेळेला आपल्याला जाणवतं की आपल्या फळ पिकामध्ये म्हणजे वांगे पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी झाला आहे असं आपल्याला कळतं. म्हणजे आपण ज्या वेळेला नुकसान झालं आहे त्याच्यानंतर आपल्याला कळतं की या ठिकाणी आपल्याला अळीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, आपल्याला सर्वात महत्वाचं, जर तुम्हाला शेंडी आळी असेल किंवा फळ पोखरणारी आळी असेल याच्यावर जर काम करायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीपासूनच काम त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ते आल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला स्प्रे घेता या अळीच्या कंट्रोलला, ही अळी एकतर काय असते आपल्या शेंड्याच्या आतमध्ये असते किंवा फळांमध्ये असते. त्याच्यामुळे तुम्ही कितीही चांगले जर स्प्रे केले त्या ठिकाणी तर पाहिजे असा परिणाम जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. आणि अशी जी काही किडीची जे फळं आहेत ही आपल्याला मार्केटमध्ये चांगली किंमत भेटत नाही अशा फळांना आणि आपसुकच आपलं जे काही आर्थिक उत्पादन आहे ते या ठिकाणी कमी होऊ शकतं. आणि मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की 50 ते 60% नुकसान करण्याची क्षमता जी आहे ती या अळीमध्ये आहे. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, काळजी कट्याने ज्या वेळेला आपण लागवड करणार आहे 15 ते 20 दिवसापासून त्याचं नियोजन तुम्हाला म्हणजे चालू करणं गरजेचं आहे. आता रासायनिक पद्धतीने जर आपल्याला याचं जर नियोजन करायचं जर असेल शेतकरी बंधूंनो, तर आपल्याला असा प्रादुर्भावग्रस्त जर तुम्हाला शेंडा जर दिसला तर त्या ठिकाणी काही मी तुम्हाला या ठिकाणी केमिकल सांगणार आहे. त्याचा वापर जर तुम्ही केला तर निश्चितच चांगला परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कमी क्षमतेच्या औषधांकडून तुम्हाला थोडं भारीतल्या औषधांकडे जायचंय कालांतराने. तर सुरुवातीपासून तुम्ही इमॅमेक्टिन बेन्झोएट सारखं जे औषध आहे ते सुरुवातीला म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला 1-2% असं काही प्रादुर्भावग्रस्त जर झाडं दिसत असतील तर तुम्ही इमॅमेक्टिन बेन्झोएट पासून तुमची सुरुवात करू शकता. इमॅमेक्टिन बेन्झोएट झाल्यानंतर म्हणजे अमेझेक्स नावाचं औषध मार्केटमध्ये मिळतं आहे. त्याच्यानंतर फ्लुबेंडामाइड हे जे आहे हे ह्या किडींवरती रामबाण औषध मानलं जातं. बायर कंपनीचं फेम नावाने हे फ्लुबेंडामाइड औषध मार्केटमध्ये प्रचलित आहे.
हे खास आणि खास करून हे जे काही शेंडे अळी आहे किंवा फळ पोखरणारी अळी आहे याच्यावर एकदम चांगल्या पद्धतीने काम करणारं औषध आहे. काही एक शेतकऱ्यांचा अनुभव आहे, हे जो मला मी सांगतो, एक CIB जे काय आहे, जे आपले सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड आहे, याच्यातली काही औषधं मी तुम्हाला सांगणार आहे. काही शेतकऱ्यांनी देखील वापरलेले औषध आपण या ठिकाणी म्हणजे घेऊ शकता. ज्यांचा शेतकऱ्यांना चांगला अनुभव त्या औषधांचा आलाय ते देखील तुम्ही औषध याच्यामध्ये घेऊ शकता. फ्लुमेंडामाइड बरोबर, म्हणजे ॲग्रोस्टार कंपनीचं फ्लुमेंडामाइड बरोबर थायक्लोप्रिड हे संयुक्त कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हे शेतकऱ्यांनी, म्हणजे आमचा अनुभव नाही परंतु शेतकऱ्यांनी आम्हाला त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे की जे काय शेंडे अळी आहे याच्यावरती हे जे औषध मॅग्ना नावाने मार्केटमध्ये भेटतं, याचा जर वापर केला तर निश्चितच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खूप चांगला जो काही परिणाम जो आहे तो या औषधाचा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी बंधूंनो. याच्या पुढचं जर आपण औषधांचा विचार जर केला तर क्लोरॅन्ट्रेनिपोल जो रॅपिजन नावाने मार्केटमध्ये मिळतं, याचा देखील तुम्ही वापर करू शकता. त्याच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल तर क्लोरॅन्ट्रेनिपोल प्लस लॅम्डासायलोथिन नावाचं जे कोपिगो जो औषध आहे ते देखील मार्केटमध्ये मिळतं. अँप्लिगो नावाने पण मार्केटमध्ये आहे. तर ह्या देखील औषधांचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता. तुम्हाला टप्प्याटप्प्याने जायचं आहे. जेवढा प्रादुर्भाव तुमचा जास्त आहे तेवढे जास्त म्हणजे औषधं तुम्हाला, चांगल्या प्रकारची औषधं तुम्हाला त्या ठिकाणी वापरायची आहे. तर हा झाला केमिकल पर्याय. परंतु माझं एक मत राहील तुम्हाला शेतकरी बंधूंनो, आपण एक प्रिव्हेंटिव्ह प्रतिकात्मक वापर जर आपण औषधांचा जर केला किंवा याचा उपाययोजना जर केल्या तर निश्चितच ह्या किडीचा जो बंदोबस्त आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की सोयाबीनच्या व्हिडिओमध्ये की क्लोरॅन्ट्रेनिलिप्रोल सारखा घटक, म्हणजे जो रॅपिजन असेल, कोराजन असेल, बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव येतो की याचे रिझल्ट काही वेळेस आले, काही वेळेस आले नाही. मित्रांनो, हा घटक वापरत असताना हा सिस्टमिक पद्धतीने काम करतो. त्यामुळे आपल्याला फवारणी ही जितक्या खाली पिकाच्या खालच्या थरामध्ये ठेवता येईल तितकी ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून जिथं फवारणी केली तिथपासून वरपर्यंत याचा परिणाम किंवा याचा जे काही अंश आहे तो राहतो. फक्त शेंड्याकडे फवारणी करून याचा आपल्याला परिणाम मिळत नाही. बरोबर. आणि जो क्लोरॅन्ट्रेनिलिप्रोल घटक सांगितला, फक्त एकमेव क्लोरॅन्ट्रेनिलिप्रोल, जसं की रॅपिजन आहे किंवा बाजारातलं कोराजन आहे, तसं क्लोरॅन्ट्रेनिलिप्रोल आणि लॅम्डासायलोथ्रिन हा जर संयुक्त घटक घेतला तर याच्यात एक फायदा असा असतो की हा ZC फॉर्म्युलेशन आहे. मग ज्यावेळेस दमट वातावरण आहे किंवा पाऊस पडण्याची परिस्थिती आहे किंवा जे आपण दव पडतं म्हणतो त्या परिस्थितीमध्ये हा ZC फॉर्म्युलेशन खूप प्रभावी काम करतो. मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला याचाही परिणाम चांगला जाणवेल. तर या अनुषंगाने आपण कीटकनाशकाची निवड करणे खूप महत्वाचं आहे आणि त्यानुसार आपल्याला किडीचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल. पुढची जी कीड आहे, काही रस शोषक कीड किंवा कोळी सारखी कीड आहे, तर त्याविषयीच थोडक्यात आपण चर्चा करूया. हा, निश्चितच. म्हणजे आता कोळी जर कीड बघितली त्याच्या सर, तर कोळी कीड मध्ये दमट आणि कोरडं वातावरण जे असतं त्या वातावरणामध्ये कोळी किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, आताची जी लागवड आहे याच्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये जर तुम्ही लागवड करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी काही अळीचा आपण जे काही आता चर्चा केली तो जास्त येतो. परंतु तुम्ही जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये जी लागवड करताय त्या ठिकाणी कोळीचा जो प्रादुर्भाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो शेतकरी बांधव. मग त्या ठिकाणी जर आपल्याला कोळीचा जर बंदोबस्त करायचा असेल तर स्पायरोमेसिफेन नावाचं जे सिकंदर नावाचं जे काही औषध आहे ते तुम्ही घेऊ शकता. प्रोपागाइड जे आहे, जे ओमाइट नावाने मार्केटमध्ये मिळतं, त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. शेतकऱ्यांचे जे काही अनुभव आहेत तर त्यानुसार जे काही ॲबेसिन आहे, ॲबेमॅक्टिन, याचा देखील चांगल्या प्रकारे कोळी किडीवर जो आहे तो परिणाम जाणवलेला आहे. तर कोळी किडीसाठी हे 3 औषधं तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वापरू शकता. पाण्याचं जे प्रमाण आहे ते जर तुम्ही चांगलं ठेवलं या ठिकाणी, तर ते फवारणीसाठी जर चांगलं ठेवलं तर निश्चितच कोळी किडीवर आपण चांगला जो काय परिणाम जो आहे तो स्प्रेच्या माध्यमातून चांगला घेऊ शकतो. कारण की ती त्याची जाळी जी आहे ती बनत असते. आपण पाण्याचा वापर जर केला ते जाळी तुटून त्याचा आपसुकच जो प्रादुर्भाव आहे तो आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो. हे झालं कोळी कीड. दुसऱ्या याच्यामध्ये पांढरी माशी असेल, तुडतुडे असेल, याचा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस शोषकामध्ये बऱ्याच वेळेला असा अनुभव आला की पानं बारीक होतात, म्हणजे लहान लहान होतात. बरोबर. आणि मग शेतकऱ्यांना वाटतं की हा व्हायरस आहे की काय, आणि व्हायरसच्या भीतीपोटी शेतकरी जास्त खर्च करतात. मग ती पानं बारीक होण्याची नेमकी समस्या कशाची? निश्चितच, म्हणजे बरं झालं ते सर तुम्ही आठवण केले. ही जी समस्या आहे ही आता मेजर वांगे पिकामध्ये सर्वदूर आपण पाहायला मिळते शेतकरी बंधूंनो. म्हणजे पर्णगुच्छ जे आपण म्हणतो त्या प्रकारामध्ये आपले वांग्याचं झाड जे आहे ते त्या प्रकारामध्ये दिसतं. खूप बारीक बारीक पानं येत असतात, त्याची हाईट कमी होत असते, फांद्या फुटतात पण पानं बारीक असतात. याला पर्णगुच्छ प्रकारामध्ये, आणि आपण त्याला संबोधतो व्हायरस आला. पण शेतकरी बंधूंनो, हा व्हायरस नसून एक मायकोप्लाझ्मा
किंवा फायटोप्लाझ्मा हे जे काही जीवाणू आहेत याच्यामुळं याचा प्रादुर्भाव जो आहे ब्रिंजल पिकामध्ये, वांगे पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो. आता हा जो जीवाणू आहे, फायटोप्लाझ्मा असेल किंवा मायक्रोप्लाझ्मा असेल, हे जे आहे हे एका चांगल्या झाडा म्हणजे प्रादुर्भावग्रस्त झाडापासून चांगल्या झाडाकडे याचा प्रादुर्भाव जो होतो तो किडींमार्फत होतो. बरोबर. त्याच्यामध्ये जे काही तुडतुडे आहे म्हणजे खराब झाडाकडून चांगल्या झाडाकडे होण्याचं जे काही वेक्टर आहे, माध्यम आहे, ते हे तुडतुडे आहे. आता त्यासाठी म्हणजे आपल्या जर शेतामध्ये या पर्णगुच्छ समस्यावर जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं जर असेल ते सर, तर आपल्याला रस शोषक किडींचा बंदोबस्त त्या ठिकाणी वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे. आता हे जे काही मायक्रोप्लाझ्मा नुसतं किडींमार्फत पसरणार आहे का? तर नाही. तर काही वेळेला काय होतं, आपल्या आजूबाजूला जर आपण जे काही तण आहेत, तण सुद्धा या जीवाणूंचा एक होस्ट आहे तेजस सर, आणि त्याच्यावर देखील हे जीवाणू जीवत राहतात आणि नंतर आपण वांगे लागवड केल्यानंतर ते आपल्या आपसुकच किडींमार्फत आपल्या वांगे पिकामध्ये येणार आहे, पसरत राहणार. तर याच्यासाठी आपल्याला आपली बाग जी आहे ती तणमुक्त ठेवणं गरजेचं आहे. मग लागवडीपूर्वी आपल्याला पूर्णपणे तणांचा नायनाट करूनच आपल्याला पुढचं नियोजन करणं गरजेचं आहे. मल्चिंग जर केलं तर आपसुकच बेडवरची जे आहे तणांचा प्रादुर्भाव तुम्ही त्या ठिकाणी कमी करू शकता. दुसरं तेजस सर, आता ग्राफ्टिंगचा प्रकार पण आलेला आहे. तर ग्राफ्टिंग मध्ये रूट स्टॉक आपण रानटी याचा निवड करत असतो, जेणेकरून जी मरीची समस्या आहे ती आपण टाळू शकतो. परंतु जो वरचा जे आपण सायन जो निवडणार आहे याच्यामध्ये ग्राफ्टिंगसाठी, याच्यामध्ये जर त्या जीवाणूंचा जर प्रादुर्भाव जर असेल तो डायरेक्ट आपल्या शेतामध्ये ग्राफ्टिंग केल्यानंतर जे काही आपण रोप लावणार ग्राफ्टिंग चालू त्याच्यामध्ये तो येण्याची समस्या पण असते. तर त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, आपण ह्या 3-4 गोष्टीची काळजी घेऊनच आपल्याला ह्या जो काही कीड आहे किंवा हा जो काही रोग आपण म्हणू शकतो याच्यावर आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. ह्या रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी जर आपण केमिकल जर पर्याय जर बघितले ते सर, तर फ्लोनिकामिड जे आहे, जे उलाला नावाने मार्केटमध्ये मिळतं, तर जासिड असेल, पांढरी माशी असेल, याचा चांगला बंदोबस्त जे आहे ह्या प्रोडक्टच्या मार्फत आपण करू शकतो. डायनायटोफिरन हे जे आहे डायनाशिल्ड नावाने मार्केटमध्ये भेटतं ॲग्रोस्टारचं, याचा देखील जासिड वरती आणि पांढऱ्या माशीवर अतिशय चांगला परिणाम जो आहे तो दिसून आलेला आहे. आणि सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डनी देखील हे 2 औषधे जे आहे ते रस शोषक किडींसाठी रिकमेंडेशन दिलेले आहेत. जर तुम्ही साधा पर्याय जर आपण बघितला, जर आपल्या शेतामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जर कमी प्रमाणामध्ये जर असेल तर आपण एक थायोमिथॅक्झाम जे आहे तर 25% वालं त्याचा देखील आपण वापर करू शकतो. आता आपल्या शेतामध्ये कोणतं कीड जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे हे जर तुम्हाला सर शेतकरी बंधूंना जर जाणून घ्यायचं असेल तर एक चिकट सापळे जे आहेत ते आपण त्या ठिकाणी लावू शकतो. पिवळे चिकट सापळे जे आहेत ते जर आपण लागवड केल्यानंतर एक 15 ते 20 दिवसामध्ये जर आपण लागवड करायला चालू केलं तर निश्चितच आपण चांगला जो म्हणजे रस शोषक किडींचा जो काही प्रादुर्भाव आहे, ओळख म्हणू शकतो आपण, ती आपण त्या ठिकाणी होऊ शकते. संख्या पण लक्षात येईल, किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झाला ते पण आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. तर साधारणतः आपल्याला 10 ते 15 चिकट सापळे जे आहेत ते आपल्याला एकरी त्या ठिकाणी लागवड करायचे आहेत. तर थ्रिप्सचा जर आपण जर विचार केला फुलकिडीचा, तर एक निळे जे चिकट सापळे मार्केटमध्ये मिळतात त्याचा देखील तुम्ही वापर त्या ठिकाणी करू शकता. अतुल सर, अजून एक शेतकऱ्यांना हा प्रश्न नक्की भेडसावत असेल, कमेंट करूनही शेतकरी आपल्याला सांगतील की 2-3 तोडे झाल्यानंतर जसं आपण बोललो होतो की काटे कमी होतात आणि तुम्ही बोलले की त्याचा उल्लेख आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नक्की करू. परंतु अजून एक समस्या की वांगी फळाचा जो देठ आहे तर तो देठ काळा पडणे किंवा तो तपकिरी होणे ही समस्या येते. आणि वांग्याचं फळ याची गुणवत्ता खूप चांगली असते, त्याला काही अडचण नाही. परंतु तो देठ तपकिरी किंवा काळपट झाल्यामुळे मग बाजारात त्याची मागणी किंवा त्याची जी काही किंमत आहे ती कमी होते आणि ते वांगी किती ताजी तोडून नेली तरी ती शिळी वाटतात. मग तो देठ तपकिरी होण्याचं किंवा काळा होण्याचं कारण आणि त्याला काही आपण उपाय करू शकतो. बरोबर ते सर, याचा देखील म्हणजे जे आपण आता रोग किडींवर बोलतोय तर याचा देखील आपण म्हणजे बुरशीशी संबंध न देता तर हे जे आहे हे फुलकीड असेल किंवा कोळी कीड असेल, बरोबर, या दोन्हींच्या प्रादुर्भावामुळं हे जे काही देठाचं जवळ किंवा जे काही कळी आहे त्या ठिकाणी जे काळपट जो काही प्रकार किंवा तपकिरी जो प्रकार होतो, तर ह्या 2 किडींच्या प्रादुर्भावामुळे ही समस्या वांगी पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असते. आणि याची जी समस्या आहे जी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये जी लागवड आहे तिथपासून पुढे मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते, कारण की त्या ठिकाणी दमट आणि कोरडं वातावरण आहे आणि हे ह्या 2 किडींसाठी खूप पोषक असं वातावरण त्या ठिकाणी मानलं जातं. त्यामुळं ह्या लागवडीच्या वेळेला याचा प्रादुर्भाव जो आहे
तो वांगी पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो. त्याच्यामुळे जे आपल्याला मी मगाशी जे काही केमिकल तुम्हाला सांगितले आहे रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी, तर त्या ठिकाणी तुम्ही जर रेग्युलर जर त्याचा वापर जर केला, निश्चितच आपण त्या ठिकाणी म्हणजे सिकंदर असेल कोळी किडीसाठी वापर तुम्ही त्या ठिकाणी करताय, फ्लोनिकामिड असेल किंवा डायनाशिल्ड असेल किंवा कॉन्स्टा असेल, ह्या कीटकनाशकांचा जर तुम्ही त्या ठिकाणी वापर केला तर निश्चितच ही फुलकीड असेल किंवा कोळीकीड असेल यांचा तुम्ही बंदोबस्त त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकता. आणि शेतकरी बांधवांनो, जे आळीची जी समस्या वांगी पिकामध्ये येते, तर बहुतांश अळीनाशक जे आहेत तर ते फुलकिड्यांवर, म्हणजे जसं इमामेक्टिन बेंझोएट असेल किंवा लॅम्बडासायलोथ्रिन असेल, तर ही फुलकिड्यांवर पण काम करतात. त्यामुळे तुम्ही अळीनाशक ज्या वेळेस निवडतात त्यावेळेस फुलकिड्यांसाठी वेगळं कोणतंही कीटकनाशक नाही निवडलं तरी चालेल. अळीच्या कीटकनाशकामध्ये फुलकिड्यांचा बंदोबस्त आपल्याला होईल, तिथं आपण खर्चामध्ये बचत करू शकतो किंवा जास्त रासायनिकचा वापर होण्यापासून आपण तिथं टाळू शकतो. आता पुढील मुद्दा आपला जो की रोगांच्या संबंधित आहे, म्हणजे आता हे कीड आपण पाहिलं, ह्या महत्वाच्या 2-3 कीड आहेत. त्यानंतर आता जे काही रोगांच्या समस्या येणार आहे, मग त्यामध्ये कोणत्या समस्या जास्त करून येतात, आणि शेतकऱ्यांचा एक अनुभव शेतकऱ्यांना असा येतो की प्लॉट लागवड केल्यानंतर आपण साधारण 6000 रोपं वगैरे लावलेली असतात, आणि ज्यावेळेस पहिला तोडा होतो 2-3 तोडे झाल्यानंतर त्यातले 50-60 गेलेले असतात, 4-6 तोड्यानंतर अजून एक 100 कमी झालेले असतात. ज्यावेळेस शेतकरी खऱ्या अर्थानं 6 महिन्याने 8 महिन्याने प्लॉट मध्ये पाहतात तर निम्मीच रोपं राहिलेली असतात, आणि मग ते उत्पादन घटायला खरं कारण ते पण होतं. म्हणजे अळीमुळे जी खराब होणारी फळं एक झाला नुकसान, आणि दुसरं नुकसान की रोपांचीच संख्या घटली. तर मग याला काय कारण आहे आणि हे कसं आपल्याला टाळता येईल, तर त्याविषयी आपण थोडंसं सांगावं. याच्यामध्ये तेजस सर, जसं आपण किडींचं बघितलं तसं वांगे पिकामध्ये जी काही रोग आहे, रोगांमध्ये एक मेजर जर समस्या आपण वांगे पिकाची जसं म्हटली, जसं तुम्ही म्हटले, जसं जसं आपण लागवड केल्यानंतर एक 4 महिने 5 महिने 6 महिने पुढे जातो, आणि त्याच्यामध्ये आपल्या बागेमध्ये जी काही प्लांट पॉप्युलेशन जो आहे एकरी प्लांट ती कमी कमी होत जाते. याचा मेन जे कारण आहे ती मर. म्हणजे वांगे पिकामध्ये जसं आपण शेंडीआळीला घाबरतो तसं मर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वांगे पिकामध्ये येत असते. आता मर येण्याची कारण काय आहेत किंवा कोणकोणत्या बुरशींमुळे किंवा जीवाणूमुळे मर येते ते आपण या ठिकाणी बघूया. याच्यामध्ये जी काही बुरशींमुळे जी येणारी मर जी आहे ते सर, याच्यामध्ये फ्युजेरियम विल्ट असेल किंवा फ्युजेरियम या बुरशीमुळे येणारी मर असेल, फायटोप्थोरा या बुरशीमुळे येणारी मर असेल किंवा वर्टिसिलियम याच्यामध्ये येणारी मर असेल, तिन्ही बुरशींमुळे येणारी जी मर आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वांगे पिकामध्ये येत असते. आता जर आपली जमीन जी आहे ती ऍसिडिक असेल, बरोबर, आणि सततचा जर पाऊस आपल्या भागामध्ये जर पडत असेल, तर ह्या ठिकाणी अजून एक मेजर समस्या येते जी मरीला कारणीभूत असते, ती म्हणजे बॅक्टेरिया, बरोबर, म्हणजे जीवाणूची समस्या. ही देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असते. आणि मग ह्या समस्येमुळं सुरुवातीलाच, म्हणजे आता समजा जून जुलैची लागवड आपण करतो आहे शेतकरी बंधूंनो, आणि याच्यामध्ये जर आपल्या जमिनीचा पीएच जर ऍसिडिक असेल आणि आपली जमीन जर भारी असेल आणि पाऊस जर आपल्या एरियामध्ये सततचा पडत असेल, तर तुम्ही काळजी काट्याने त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच काही आळवणी तुम्हाला करणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या जीवाणूजन्य मर असेल किंवा बुरशीजन्य मर असेल याचा प्रादुर्भाव तुम्ही त्या ठिकाणी टाळू शकता. याच्यामध्ये आपण जर बघितलं, जर फ्युजेरियम असेल किंवा फायटोप्थोरा जर असेल, ह्या याच्यामध्ये जी काही येणारी मर आहे त्याच्यामध्ये जी काही मुळी आहे शेतकरी बंधूंनो, ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सडत असते, काळी पडत असते, आणि मुळीद्वारे जे काही अन्नद्रव्य वरती पिकाला जात असतं, मुळी खराब झाल्यामुळे ते वरती पिकाला जात नाही. दुसरं जे मल्चिंगचा मी सुरुवातीला तुम्हाला मुद्दा सांगितला, जर आपली भारी जमीन आहे, आपण बेड केलेला आहे, त्या ठिकाणी जर आपण मल्चिंगचा जर वापर जर केला तर अशा याच्यामध्ये ती पाणी जे आहे ते त्या बेडवर साचणार नाही, आणि त्या 2 ओळींच्या अंतरामधून ते पाणी बाहेर निघून जाईल. मग अशा ठिकाणी ही आपण जी काही बुरशीजन्य जीवाणूंची जी काही रोगांची जी काही समस्या ती आपण कमी करू शकतो. त्यामुळे मल्चिंगची व्यवस्था तुम्हाला म्हणजे लागवडीच्या वेळेला करणं गरजेचं आहे. आता ह्या ठिकाणी बुरशीचा जो काही प्रादुर्भाव झाला आहे, या ठिकाणी पूर्ण झाड जे आहे ते तुम्हाला सुकल्यासारखं या ठिकाणी दिसणार आहे, आणि झाड सुकून ते पूर्णपणे काही कालांतराने पूर्णपणे पिवळं होऊन मरून जातं. तर बुरशीजन्य रोगाचा जर प्रादुर्भाव आपल्या याच्यामध्ये जर झाला तर त्या ठिकाणी काही सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डचं रिकमेंडेशन ते सर याच्यामध्ये नाही आहे, परंतु आपण जर काही बायोलॉजिकल फंजीसाइड मध्ये जर गेलो तर ट्रायकोडर्मा वगैरे आपण त्या ठिकाणी सुरुवातीपासून वापर करू शकतो. केमिकल मध्ये जर आपल्याला जायचं असेल शेतकरी बंधूंनो, तर त्याच्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल, बरोबर, किंवा थायोफिनाइल मिथाइल असेल, याचा काही शेतकऱ्यांनी अनुभव पण घेतलेला आहे. याचा जर वापर शेतकरी बंधूंनो जर केला
तर ही जी काही बुरशीजन्य मरची जी समस्या आहे ती आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. आळवणीच्या पद्धतीने आळवणीच्या किंवा ठिबकच्या पद्धतीने, आळवणी किंवा ठिबकच्या हो. पद्धतीने. दुसरं, कॉपर ऑक्सिक्लोराईडचा जर वापर केला तर थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही जे काही बॅक्टेरिया आहे, तो पण जीवाणूचा जो काही समस्या तुमच्या पिकामध्ये जी येणार आहे ती देखील आपण त्या ठिकाणी कमी करू. टाळू शकतो. तर सुरुवातीला म्हणजे लागवड केल्यापासून जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर आळवणी जर केली, त्याच्यामध्ये जर रस शोषक किडींसाठी तुम्ही थायोमिथाक्झाम जे आहे 25% मधलं बरोबर. ते तुम्ही आळवणीला घेऊ शकता. त्याच्याबरोबर कॉपर असेल हो. किंवा थायोफिनाइड मिथाइल असेल, बरोबर. हे बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन तुम्ही त्या ठिकाणी जर घेतलं हो. तर निश्चितच तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला परिणाम त्या ठिकाणी जाणवणार आहे. आणि त्याच्या बरोबर समजा ह्युमिक बेस जर खतं जर घेतली तर निश्चितच पांढरी मुळी वाढण्याचं जे काही त्या ठिकाणी पांढरी मुळी जी आहे ती चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढू शकते. तर याचा संयुक्तिक जर वापर जर तुम्ही जर केला शेतकरी बंधूंनो, तर निश्चितच बुरशीजन्य मर असेल किंवा जीवाणूजन्य मर असेल, या दोघांचा कंट्रोल तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकता. जे काही मर रोगाची समस्या आहे तर त्याविषयी अतुल सरांनी आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. वांगी पिकामध्ये शेतकरी मर रोगासोबतच अजून एक सूत्रकृमी किंवा निमॅटोड यालाही घाबरतात, आणि मग त्याचं व्यवस्थापन किंवा त्याचं प्रतिबंध आपण कशा पद्धतीने करू शकतो? याच्यामध्ये जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की जर सेम प्रकारातली जी काही पिकं जर आपण आधी घेतली असेल, समजा टोमॅटो असेल किंवा वांगे असेल किंवा मिरची असेल, जर असं पीक आपण घेतलं असेल आणि त्याच्यात परत आपण जर वांगे ह्या पिकाची लागवड जर करत असाल तर निश्चितच निमॅटोड जो आहे, जो टोमॅटो पिकामध्ये निमॅटोड देत असतो तोच जो आहे तो पुढे तुमच्या वांगी पिकामध्ये येणार आहे शेतकरी बंधूंनो. तर अशा जमिनींमध्ये शक्यतो वांगी पीक लावू नका. दुसरं, ज्या वेळेला तुम्ही बेड भरता, बेड भरते वेळी जर कार्बोफ्युरॉन हे जे आहे हे जर तुम्ही वापरलं तर निश्चितच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये निमॅटोडचं किंवा सूत्रकृमींचं नियंत्रण जे आहे तुम्ही त्या पद्धतीने थांबवू शकता. दुसरं, जे आपण बेसल डोस भरणार आहे त्या ठिकाणी जर आपण निंबोळी पेंट जर वापरली, साधारणतः 120 किलोच्या दरम्यान एकरी जर आपण निंबोळी जर पेंट वापरली तर निश्चितच तुम्ही निमॅटोडची समस्या सुरुवातीला टाळू शकता. शेतकरी बंधूंनो, निमॅटोड हा असा आहे, एकदा जर का तो मुळीच्या जर आतमध्ये गेला तर तो कंट्रोल होणं शक्य नाही. बरोबर. त्याच्यामुळं आपण ज्या वेळेला लागवड करणार आहे त्यावेळेला बेसलच्या वेळेलाच आपण जर हे कार्बोफ्युरॉन असेल किंवा नीम पेंट असेल हे जर वापरलं तर निश्चितच जमिनीमध्ये त्या भोदावरती किंवा बेडवरती असणारे जे काही निमॅटोड्स आहेत ते आपण त्या ठिकाणी मारू शकतो. म्हणजे आपली रोप लागवड केल्यानंतर जी पांढरी मुळी आहे ती ज्या वेळेला वाढायला लागते त्यावेळेला आपण केमिकल असेल किंवा ह्या निंबोळी पेंटमुळं जी काही निमॅटोड आहे ते जर आपण त्या ठिकाणी कमी करू शकलो तर निश्चितच निमॅटोडचा जो काही पुढचा प्रादुर्भाव जो आहे तो आपण टाळू शकतो. नक्कीच शेतकरी बांधवांना कीड आणि रोग व्यवस्थापनाविषयी अतिशय सखोल अशी माहिती अतुल सरांकडून मिळाली असेल. मित्रांनो, याही उपर आपल्याला जर काही समस्या जाणवत असतील वांगी पिकामध्ये तर त्या कमेंटच्या माध्यमातून आपण नक्की सांगा. आपण जे काही कमेंट करत असता त्यामुळे आम्हाला नवनवीन टॉपिकवर व्हिडिओ बनवणंही सोपं जातं आणि आपल्या कमेंटच्या माध्यमातून इतरही शेतकऱ्यांना आपल्या अनुभवाचा फायदा होत असतो. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. सोबतच आतापर्यंत जी काही माहिती दिली ती माहिती आपल्याला कशी वाटली याविषयी नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. आता शेवटच्या टप्प्याकडे आपण जातोय तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं, वांगी पिकाचा देठ जितका लांब आहे तितका फळाला भाव चांगला आहे. आणि वांगी पिकाची जी काटेरी वांगी खास करून त्या काटेरी वांग्याला जितके काटे चांगलेत, ज्याला आपण प्रॉमिनंट किंवा ठळक काटे म्हणतो, तर ते जर टिकले तर त्यालाही भाव चांगला आहे. तर या अनुषंगाने आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनाची काय काळजी घ्यायची ते आपण अतुल सरांकडून जाणून घेऊया. अन्नद्रव्य वापर करत असताना किंवा जो काही आपण विचार करतो तर तो संतुलित पद्धतीने कसा ठेवू शकतो, खास करून या दोन समस्या किंवा या दोन गोष्टी आपल्याला चांगल्या मिळवायच्या, तर त्याविषयी आपण सांगावं. वांगे पीक आपल्याला जर 8-9 महिने जर टिकवायचं असेल तर अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्वाचं. बरोबर. आता याच्यामध्ये एक आपण ढोबळ मनाने न जाता एक काही सायंटिफिक जर आपण जर विचार केला तर वांगे पिकामध्ये 1 मेट्रिक टन वांग्याचं उत्पादन जर आपल्याला जर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी जवळजवळ 2.5 किलो नत्र आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. जवळजवळ 600 ते 700 ग्रॅम आपल्याला फॉस्फरस त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि 4 ते 5 किलो पोटॅश आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. हे झालं एनपीके. मात्रा खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. तर हे झालं. तुम्ही जे सगळ्यात महत्वाचं सांगितलं की 1 मेट्रिक टन, कारण का तर जे भारताचं वांग आहे त्याचं उत्पादन जास्त निघणार आहे. बरोबर बरोबर. जे काटेरी वांग आहे ते कमी निघणार. तर त्या अनुषंगाने आपल्याला खतांचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. म्हणजे मी एक साधारण मी तुम्हाला काय सांगितलं शेतकरी बंधूंनो, तुम्हाला 15 टन 20 टन 30 टन 40 टन
याचं उद्दिष्ट तुम्ही ठेवता, परंतु बरोबर. त्या अनुषंगाने जर अन्नद्रव्य व्यवस्थापन जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादन त्या पट्टीमध्ये मिळणार नाही. म्हणून 1 टनासाठी तुम्हाला नत्र किती लागणार आहे? 2.5 किलो. तुम्हाला फॉस्फरस किती लागणार आहे? 600 ते 700 ग्रॅम. तुम्हाला पोटॅश किती लागणार आहे? 4 ते 5 किलो. तुम्हाला ह्या एनपीकेच्या बरोबरती तुम्हाला मॅग्नेशियम असेल किंवा सल्फर असेल, या 2 अन्नद्रव्याचं देखील वांगे पिकामध्ये खूप महत्व आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, जवळजवळ 400 ते 500 ग्रॅम तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट 1 टन वांगी उत्पादनासाठी लागणार आहे. त्याच्यासाठी थोड्या कमी फॉस्फरस इतकं. दुसरं जर तुम्ही त्याचा विचार केला, सल्फरचा जर विचार केला, तर 200 ते 250 ग्रॅम सल्फर तुम्हाला 1 टन वांगी उत्पादनामध्ये लागणार आहे. मग शेतकरी बंधूंनो, हे जे काही तुम्हाला मी अन्नद्रव्य व्यवस्थापन या ठिकाणी सांगणार आहे, याच्यामध्ये हे का महत्वाचे आहेत हे आपण जाणून घेतलं. आता याच्यामध्ये जर आपल्याला बेसल डोस आपल्याला भरायचा आहे, तर बेसल डोस मध्ये आपल्याला कोणकोणती अन्नद्रव्य घेणं गरजेचे किंवा कोणती खतं आपल्याला त्या ठिकाणी वापरणं गरजेचं ते आपण बघूया. आपल्याला ह्या ठिकाणी जसं तेजस सर म्हटले, देठ जो आहे, वांग्याचा देठ तो लांब लागतो, परंतु जो इंटरनोड डिस्टन्स आहे तो आपल्याला कमी लागतो. हे लक्षात घ्या शेतकरी बंधू. ते जर वाढलं, फांद्यांमधील अंतर जर वाढलं, तर आपल्याला पाहिजे असं अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी मिळणार नाही. त्याच्यामुळं आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर थोडासा आपण कमी करणार आहे. किंबहुना तो वापर आपण विद्राव्य खतांच्या माध्यमातून पूर्ण करूया. सुरुवातीला आपल्याला जर बेसल डोस किंवा बेड भरायचे, त्या ठिकाणी आपण डीएपीचा वापर करू शकतो. म्हणजे 100 किलो डीएपी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो, किंवा 10-26-26 हे आपण 100 किलो त्या ठिकाणी घेऊ शकतो. याच्याबरोबर तुम्हाला 50 किलो पोटॅशचा वापर त्या ठिकाणी सुरुवातीला करायचा आहे. मी माझ्या मागच्या बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रत्येक अन्नद्रव्य टाकल्यानंतर त्याचा लागू होण्याचा कालावधी हा वेगवेगळा आहे. त्याच्यामुळं त्या अनुषंगाने बेसल मध्ये आपल्याला एनपीके आपल्याला टाकणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, पोटॅश आपल्याला 1 बॅग त्या ठिकाणी घ्यायची आहे. दुसरं, त्याच्यामध्ये आपल्याला निंबोळी पेंट, तुम्हाला मी मागाशी सांगितलं ते, तुम्हाला निंबोळी पेंटचा वापर जो आहे, तुम्हाला 120 किलोच्या दरम्यान निंबोळी पेंट तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. कार्बोफ्युरॉन तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे. निमॅटोडच्या कंट्रोलसाठी हे 2 खूप महत्वाचे आहेत. दोन्हीपैकी एक तर तुम्हाला कमीत कमी वापरायचं शेतकरी बंधूंनो. दोन्ही वापरले तर खूप चांगलं आहे, परंतु दोन्हीपैकी एक तुम्हाला त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही खतं टाकतात त्याचा अपटेक तुम्हाला जर चांगला वाढवायचा असेल, तर एक 10 ते 15 किलो संचार जे आहे ते तुम्हाला बेडमध्ये भरायचे. याच्यामध्ये नत्रस्फुरत पालाचे जे कॉन्सोर्शी आहे, जे जीवाणू आहेत, ते याच्यामध्ये आहेत एकत्रितरित्या. तर याचा वापर जर तुम्ही केला तर निश्चितच जो काही तुम्ही खताचा वापर करणार तो अपटेकसाठी हे मदत करणार आहे. भूमिका तुम्ही एक 4 ते 5 किलो भूमिका तुम्हाला एकरी वापरायचा आहे, जेणेकरून जी पांढरी मुळी आहे ही तुमची चांगली वाढण्यासाठी भूमिका त्या ठिकाणी काम करणार आहे. मार्केटमध्ये बरेचसे ह्युमिक बेस्ड उत्पादनं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, परंतु भूमिका एक असं उत्पादन आहे जे पांढऱ्या जी काही मुळी आहेत ती वाढवते, परंतु जे काही खाणारे जे काही रूट हेअर्स आहेत याचं देखील प्रमाण जे आहे हे भूमिकामुळे खूप चांगल्या प्रकारे वाढतं, जेणेकरून अपटेक जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा चांगल्या प्रकारामध्ये पिकामध्ये होत असतो. हे एकदा बेसलमध्ये आपण ही अन्नद्रव्य भरले, त्याच्यानंतर आपल्याला जे काही आपण ड्रीप करणार आहे, म्हणजे पुढचे जे काही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जे आहे ते आपण विद्राव्य खतांच्या माध्यमातून करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आपण जर टप्प्याटप्प्याने विचार केला, सुरुवातीचा जो काही आपला फुल लागण्याचा कालावधी आहे म्हणजे 45 दिवसापर्यंत, 0 ते 45 दिवसापर्यंत जर आपण विचार जर केला, तर आपल्याला जे काही आता अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये मी विद्राव्य खतांचं सांगणार आहे ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. जसं की 0, 42, 47 ही जी ग्रेड आहे ती 2 ते 3 किलो 2.5 किलो तुम्हाला एकरी एका वेळेला घ्यायची. आठवड्यातून एकदाच ती तुम्हाला त्या ठिकाणी वापरायची आहे. लागवडीपासून 45 दिवसापर्यंत तुम्ही ही ग्रेड त्या ठिकाणी वापरू शकता. त्याच्याबरोबर तुम्हाला फुलं लागण्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये 1261 असेल किंवा 13-0-45 असेल, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन असेल, यांचं तुम्हाला म्हणजे व्यवस्थितरित्या नियोजन करून वापर करणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं 45 दिवसामध्ये तुम्हाला 0-42, 47 असेल किंवा 19-19 असेल, या 2 खतांचा वापर आलटून पालटून करायचा आहे. आणि आपली जी काही व्हेजिटेटिव्ह वाढ आहे, शाकीय वाढ जे ती आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. याच्यानंतरचं जे काही मी नियोजन सांगणार आहे, तुम्हाला वीकली नियोजन ते फॉलो करायचं आहे. तुम्हाला सोमवार असेल किंवा आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही 1261 जे आहे ते 4 ते 5 किलो तुम्हाला एकदा सोडायचं आहे. त्याच्यानंतर अल्टरनेट दिवसानंतर तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन याचा वापर त्या ठिकाणी करायचा. आता कॅल्शियम नायट्रेट, बोरॉनचा वापर का करायचा आहे, जसं तुम्ही तेजस सर मागाशी सांगितलं की आपल्याला पहिले 2-4 तोडे काटे चांगले मिळतात फळावरती,
आणि कालांतराने त्या काट्यांचं प्रमाण कमी होत जातं. तर याच्यामध्ये कॅल्शियमचा एक रोल आहे. जसं मॅग्नेशियमचा मगाशी मी सांगितलं, मॅग्नेशियमचा पण याच्यामध्ये एक रोल आहे, परंतु मॅग्नेशियम बरोबर कॅल्शियमचा पण रोल याच्यामध्ये खूप महत्वाचा. त्याच्यामुळे आपल्याला आठवड्यातून एकदा 3 ते 4 किलो कॅल्शियम आपल्याला द्यायचं आहे. कॅल्शियम देताना आपण कॅल्शियम एकटं न देता त्याच्यामध्ये 200 ते 250 ग्रॅम आपण बोरॉन जे आहे ते आपण वापरू शकतो. याच्यानंतर आठवड्याच्या शेवटी तुम्हाला 13-0-45 प्लस मॅग्नेशियम सल्फेट ते एकत्र तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आणि महिन्यातून एकदा मायक्रो न्यूट्रिएंट या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला एकदा द्यायचं आहे. हे जर तुम्ही आठवड्याचं जर नियोजन केलं आणि टप्प्याटप्प्याने जर तुम्ही हे नियोजन कंटिन्यू जर ठेवत असाल तर तुमचं 7, 8, 9 महिने जे तुम्हाला वांगी पीक जे टिकवायचे ते तुम्ही चांगल्या प्रकारे टिकू शकता. महिन्यातून एकदा परत 0-52-34 असेल किंवा 0-42-47 असेल असे ग्रेड जर तुम्ही वापरला वेळोवेळी तर फुलांची संख्या वाढण्यास तुम्हाला त्या ठिकाणी मदत होणार आहे. त्याच्या सर वांगे पिकामध्ये अजून एक जी समस्या असते ती फुल गळतीची समस्या असते किंवा फुलं फळातच होत नाही किंवा फुलं येत पण नाही, अशी पण समस्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना भेडसावते. तर याचं मुख्य कारण काय आहे शेतकरी बंधूंनो, जे काय आपलं ढगाळ वातावरण असतं, ढगाळ वातावरणामध्ये वांगे पिकाची अन्नद्रव्य निर्माण करण्याची जी क्षमता आहे ती कमी होत असते. मग अशा वेळेला अन्नद्रव्य जर निर्माण जर झाले नाही तर आपसुकच फुलं येणार नाही, फुलं आल्यानंतर त्याचं फळात रूपांतर होणार नाही. तर ज्या वेळेला आपण खरीप हंगामाचा जर ज्या वेळेला विचार करतो आणि ज्या वेळेला ढगाळ वातावरण असेल त्यावेळेला जर आपण काही मार्केटमध्ये ट्रायकंटनॉल नावाचे जे काही पीक बुस्टर नावाचे जे काही उत्पादनं मार्केटमध्ये आहे किंवा गोदरेजचं विपुल पण मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ट्रायकंटनॉल हे असं औषध आहे म्हणजे अन्न निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती खूप फास्ट करतं, जेणेकरून ढगाळ वातावरण जरी असेल तर त्याचा चांगला परिणाम दिसतो आणि आपसुकच फुलांची संख्या तुमची त्या ठिकाणी वाढण्यास त्याच्यामुळे मदत होणार आहे. दुसरं जी काही फळ गळण्याची जी समस्या आहे म्हणजे फुलाचं फळात रूपांतर होत नाही किंवा फुलं गळण्याची जी समस्या आहे याच्यासाठी तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन याचा संयुक्तिक वापर त्या ठिकाणी करायचा आहे. आणि याच्याबरोबर जर वातावरण ढगाळ असेल तर तुम्ही ट्रायकंटनॉल संयुक्तरित्या वापरू शकता किंवा ज्याच्यामध्ये नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड आहे हे एकत्रित कॅल्शियम नायट्रेट बोरॉन बरोबर तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून फुलगळतीची जी समस्या आहे ती तुम्ही त्या ठिकाणी टाळू शकता. आणि जे मी सुरुवातीला सांगितलंय जी काही शेंडी आळी आहे ही देखील त्या फुलांवरती काम म्हणजे प्रादुर्भाव करते आणि ते देखील फुलगळतीला कारणीभूत ते आहे. तर त्याच्यामुळे आपण जर एकात्मिक जसं कीड व्यवस्थापन करणार आहे तसं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जरी केलं तर निश्चितच आपण 8-9 महिने आपलं वांगे पिकाचं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो शेतकरी. आणि आपण जी काही क्वांटिटी म्हणतो त्याच्यासोबत क्वालिटी क्वालिटी उत्पादन ते पण महत्वाचं आहे. अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर गरजेचंच आहे. जसं मी तुम्हाला जे आठवड्याचं जे काही शेड्यूल जर तुम्हाला सांगितलं ते जर तुम्ही फॉलो केलं तर निश्चितच तुम्हाला कॅल्शियम मिळणार आहे, बोरॉन मिळणार आहे, NPK मिळणार आहे, मॅग्नेशियम मिळणार आहे, मायक्रोन्यूट्रिएंट मिळणार आहे आणि दर्जेदार उत्पादन तुम्हाला त्या वांगी पिकाचं तुम्ही घेऊ शकता. नक्कीच अतुल सर, अतिशय सखोल असं माहिती वांगी पिकाच्या उत्पादनाबद्दल आपण दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल. हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना, वांगी उत्पादक जे शेतकरी त्यांना शेअर जरूर करा. ॲग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल तिथेही आम्हाला फॉलो करा. आणि ॲग्रोस्टारचं जे काही व्हॉट्सअप चॅनल आहे त्या चॅनललाही आपण जरूर फॉलो करा, जेणेकरून ॲग्रोस्टार तर्फे जी काही माहिती येते ती आपल्या बरोबर येईलच येईल, पण त्यासोबत ॲग्रोस्टारचे जे काही प्रोडक्ट असतात, नवनवीन जे काही टेक्नॉलॉजी सोबत ॲग्रोस्टार काम करतं त्याची माहिती आपल्यासोबत आपल्या बरोबर अतिशय लवकरात लवकर येईल. मित्रांनो, तुर्तास थांबूया. धन्यवाद.